आई धर्माचे गुणधर्म घेऊन चालते ना, ती फार महत्वाचं असतं. त्या स्त्रीला माय म्हणता येत, त्या स्त्रीला आई म्हणता येत है ना. कित्येक जण असं म्हणतात की बाळ एखाद्या स्त्रीला आई बनवतो. माझं तसं मान्य नव्हे. ज्या व्यक्ती, कारण की आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपण ख्रिस्त गुरु माऊली म्हणतो, बरोबर आहे ना. तो तर पुरुष आहे, परंतु त्याच्यामध्ये आईचे गुणधर्म आहेत, म्हणून आपण त्याला आई म्हणून बघतो. म्हणून इथं असणारी, आपल्या मंडळीत असणारी प्रत्येक स्त्री जिच्यामध्ये आज जे 4 गुणधर्म आपण पाहिले है ना, योकाबेद यांच्या जीवनाद्वारे, मारियाच्या जीवनाद्वारे, लुईसच्या जीवनाद्वारे आणि त्याच्यामुळे हन्नाच्या जीवनाद्वारे, हे 4 गुणधर्म जी व्यक्ती किंवा जी स्त्री घेऊन चालते, किंवा मी तर म्हणेन किंवा व्यक्ती परवडलं स्त्रीपेक्षा. कारण की काही काही ठिकाणी आई नसते, फक्त वडील असतात आणि वडील आईचे गुणधर्म घेऊन चालतात आणि लेकरांना वाढवतात. तर त्या व्यक्तीला, प्रत्येकाला आज मायवाच्या शुभेच्छा. देवाला धन्यवाद देऊया आणि महिला मंडळाचा सुद्धा धन्यवाद सुंदर अशा मायवाची भक्ती चालवल्याबद्दल. कारण की आणि माझ्या मिसेसला स्पेशल धन्यवाद, कारण की यावर्षी तिने माझी सुटका केली. कारण की आईवर मला संदेश देता येत नाही, स्पष्ट सांगतो. इतके 2 डिकेड झाले मी पाळत आहे, परंतु देता येत नाही. म्हणजे बोलता बोलता इमोशनल होऊन जातो है ना. कारण की मी माझ्या आईला खूप प्रेम करतो, प्रत्येक जण करतो आणि प्रत्येक जण आपल्या आईला खूप प्रेम करतात. आपल्या लेकराच्या आईला जास्त करत नाही. स्वतःच्या आईला जास्त करतो, लेकराच्या आईला करत नाही. म्हणून खूप सुंदर असं देवानी आशीर्वाद केलाय. म्हणून माझ्या मिसेसचा सुद्धा धन्यवाद, महिला मंडळाचा धन्यवाद. आज सकाळी देवप्रेमीने एक आईवर एक 4 ओळी मी लिहिलेल्या आहेत ना, ते वाचून दाखवतो. कारण की आई काय असते याची जाणीव आपल्याला होणे फार महत्वाचं आहे. माय हे शब्द नसून माया असते. माय हे शब्द नसून माया असते, जणू काय देवाची साया असते. माय हे शब्द नसून माया असते, जणू काय देवाची साया असते. तू दे तर हाक दाटून कंठ, तू दे तर हाक दाटून कंठ, तुझ्या बाजूला उभी असणारी ती पहिली काया असते. तू दे तर हाक दाटून कंठ, तुझ्या बाजूला उभी असणारी ती पहिली काया असते. म्हणून माय हे शब्द नसून माया असते. पुन्हा एकदा सगळ्यांना मायवाच्या शुभेच्छा. थँक्यू. ज्यांनी